मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील नित्रूड या गावामध्ये आलो। या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक 2024 भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मतदार बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधलो। काय सांगू शकाल आजच्या या बैठकी प्रसंगी? आज या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या उभ्या आहेत आणि हे मत बीड जिल्ह्याचं मत म्हणजे विकासाला जाणारं मत आहे आणि हे एक मत म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणारं मत आहे आणि या देशाचा विकास आणि या देशामध्ये शांतता सुव्यवस्था ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यामध्ये 10 वर्षामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे। या ठिकाणी खरोखर म्हणजे उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे या उमेदवार आणि अनुषंगाने आपल्या कुठल्या पद्धतीने पंकजा गोपीनाथ मुंडे या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये कधी नाही तो पालकमंत्री झाले। त्या पालकमंत्री जर लोक बघितले तो फंड आला आणि जो काही जिल्ह्यात आलेला फंड तो सगळ्यात जास्त ह्यानं आला आणि तो पंकजा यांनी कुणालाही असं हे न करता कुठं बघता जातपात न बघता हा सामान्य यांना करता आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या ग्रामीण भागाचा विकास झाला। तर या ठिकाणी दुसरे उमेदवार एनसीपीचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, तर ते मॅनेज उमेदवार आहेत हे असं म्हणलं जात आहे। हे नेमकं आपल्याला काय मत आहे? आता त्या मॅनेज उमेदवार आणण्यामध्ये असं आम्हाला सांगता येणार नाही ती खरी परिस्थिती काय आहे वास्तवामध्ये, पण आपली निवडणूक ही आपण पर्यंत देणार आहोत। ते उमेदवार मॅनेज असो, फिक्सिंग असो किंवा उमेदवार त्या पूर्ण ताकदीने लढणारा असो, असं समजून आपण आपल्या पंकजाताईचा विजय कसा होईल याच्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी खरोखर म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला कधी त्यांनी विरोध केला नाही आणि तरी पण म्हणजे जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची म्हणजे हे आहे, तर याबद्दल आपलं काय मत? पंकजाताई यांनी मराठा आरक्षणाबद्दल असा काही कुठला अपशब्द कधी काढला नाही आणि त्यांनी त्याचं म्हणजे समर्थनच केलेलं आहे आणि याच्या अगोदर जे आपलं देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं यांनी सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सरकारने बी आपल्याला आरक्षण दिले। आता आपले बरेचसे प्रमाणपत्र बाहेर आलेले आहेत, आणखी बी सगळ्या सोयऱ्याचा जो प्रश्न आहे तो बी निकाली काढण्याचा शब्द दिलेला आहे त्यांनी। खरोखर आताच मतदार दत्ता पाटील यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सख्याचा प्रश्न असं देवेंद्र फडणवीस साहेबांनीही 10% आरक्षण मिळवून दिलेलं आहे। या ठिकाणी दुसरे आपले मतदार बांधव आहेत, काय सांगू शकाल या निवडणुकीच्या संदर्भामध्ये? आज नित्रूड येथे पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची सभा झालेली आहे। तर जनसमुदाय बघून लोकांचं प्रेम बघून असं वाटतंय की ताईंचा विजय 100% निश्चित आहे। तर ताईंनी कुठल्या विकासाचं ध्येय धरून आपण म्हणजे मतदान करणार? बरेच प्रश्न मार्गी लागले की तेलगाव माजलगाव रोड सगळे खड्डे होते, पूर्ण सिमेंट रस्ता झालेला आहे, पुन्हा रेल्वे जवळ आलेली आहे। परत म्हणलं तर अजून विम्याचा प्रश्न मार्गी लावलेले आहेत। त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस ह्याच्यामध्ये मांडलेला आहे विधान भवनात। तर आणखी पुढील अपेक्षा आणि कशा प्रकारे विकास होईल अशी आशा आहे तुमची? विकास तर 100% होणार आहे, 101% विकास होणार आहे, कारण की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे आणि आपलं एक मत त्यांच्यासाठी। या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत, काय सांगू शकाल आपल्या या आजच्या बैठकीबद्दल? बैठकी 100% यशस्वी झालेली आहे आणि माजलगाव तालुक्यात जेवढ्यात जास्तीत जास्त मतदान आम्हाला ताई साहेबांना कसं देता येईल हे आम्ही अहोरात्र परिश्रम करून देण्याचे आम्ही काम करू। या ठिकाणी आत्ताच येथील कार्यकर्ते सर्वांनी सांगितलेलं आहे की ताई हे विकास करणार आहेत आणि विकासालाच आम्ही मत देणार आहेत। विकासनामाला बालासाहेब फपाळ, नित्रूड।